विदर्भात पार पडलेल्या अधिवेशनाचा सूप वाचलाय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। पण नेहमीप्रमाणे याही अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना स्पर्श करण्यात आलेला नाही। त्यामुळे याही अधिवेशनात वैदर्भियांच्या अपेक्षांचा मात्र भंग झालाय। विदर्भात हिवाळी अधिवेशन, पण विदर्भाचे प्रश्नच नाहीत। विदर्भाच्या सांगोपांच्या होणार कधी? विदर्भाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। विदर्भाच्या विकासावर, विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उपराजधानी नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतलं जातं। पण गेल्या काही वर्षात सत्ता कुणाचीही असो, विदर्भाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सांगोपांग चर्चा होत नसल्याचा आरोप होतोय। सरकार हिवाळी अधिवेशनाचा निव्वळ सोपस्कार पार पडत असल्याचं सुद्धा अधोरेखित होऊ लागलंय। यावेळच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यातल्या शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट आलं। रब्बीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली। सत्ताधाऱ्यांनीही अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली। प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना मदतीचे चेक दिले गेले। 9,75,059 हेक्टर बाधित क्षेत्र झालेला। अवकाळीसाठी अंदाजे 2,000 कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे। जसे जसे पंचनामे होतील तसतसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल। मराठा आरक्षणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात कळीचा मुद्दा ठरलाय। मराठा समाजाला कुणबी जात दाखले देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली। यासाठी सरकारला अल्टिमेटमही दिला गेला। सरकारनं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना दाखले देण्याची घोषणा केली आहे। ज्यांचे पुरावे मिळाले त्यांना जुन्या नोंदी ज्या आहेत त्या मिळाल्या, त्याला कुणाचाही विरोध असण्याचं काम नाही, विरोधही नाहीये। कारण हा कायदा, हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे। महत्त्वाच्या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा झाली, पण विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चाच झाली नाही। त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी 2 दिवस वाढवून देण्याची मागणी केली गेली। या ठिकाणी विदर्भातले अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नाची जाणीव पण काल मी विधानसभेमध्ये करून दिलेली आहे आणि त्यामुळे हे 2 दिवस अधिवेशन वाढवून या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळावा ही अपेक्षा आमची आहे। दरम्यानच्या काळात विदर्भाचे प्रश्न विधिमंडळात चर्चेला येत नसल्यानं ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांनी विधानसभेतल्या पत्रकार गॅलरीत गोंधळ घातला होता। सत्ताधाऱ्यांनी विदर्भाच्या प्रश्नांचं खापर विरोधकांच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न केलाय। विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनामध्ये विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही। तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाचा इतिहास काढून बघितला तर किमान अंतिम आठवडाचा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे दिला जातो। सरकार कुणाचंही असो, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 3 आठवड्यांपेक्षा जास्त ठेवला जात नाही। यावेळेस 2 आठवड्यांचं अधिवेशन होतं तर 10 दिवसांचं प्रत्यक्षात कामकाज झालंय। राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेत्यांसह डझनभर मंत्री विदर्भाचे असताना विदर्भाच्या प्रश्नांवर नाममात्र चर्चा झाल्यानं वैदर्भीय जनतेच्या पदरात फार काही पडलं नसल्याचा आरोप होतोय। कल्पना नळसकरसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर। खरं तर अधिवेशन राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता असतं। मात्र याही अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं हे राहिलं दूरच, इतर सगळ्या मुद्द्यांवर मात्र चर्चा झाली आहे। नागपूरच्या थंडीत सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात दाऊदचा हस्तक सलीम कुत्तापासून ड्रग्ज माफिया ललित पाटलापर्यंतच्या मुद्द्यांनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। अधिवेशनाच्या सुरुवातीला ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा मुद्दा विरोधकांनी आक्रमकपणे मांडला होता। या प्रकरणात सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फडणवीसांनी त्यांच्यावरच उलटवला। ललित
उद्धव ठाकरे गटाचा महानगर प्रमुख होता असं सांगून विरोधकांच्या आरोपातली हवाच काढून घेतली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाशिकचं शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. त्यावेळेस ते उद्धव ठाकरे नाशिकचे शिवसेनेचे अध्यक्ष होते, प्रमुख होते. ललित पाटील प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच भाजपा आमदार नितेश राणेंनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांचे फोटो विधानसभेत झळकावले. तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता, पार्टी करतो. हा 93चा बॉम्बलास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला. आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्तावर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेबांच्या शिवसेनेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाचं गांभीर्य पाहून तातडीनं SITची घोषणा केली. अशा प्रकारे पार्टीपेक्षा की काय संकेत SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. अधिवेशन सुरू असतानाच ठाण्यात अश्वजित गायकवाड याच्यावर प्रियसीच्या अंगावर कार घातल्याचा आरोप झाला. या प्रकरणाचे पडसादही विधिमंडळात उमटले. पोलिसांनी सौम्य कलम लावल्यानंच अश्वजितला जामीन मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. यामध्ये जर एखाद्या काठीनं जरी एखादा माणूस जखमी झाला तर पोलीस मोठ्या तातडीनं 307चं कलम दाखल करत असतात. सभापती महोदय, या अश्वजित गायकवाडने गाडी पुढे नेऊन मागे आणली या 4 जणांनी मिळून, तरी या प्रकरणामध्ये 307चा गुन्हा दाखल झालेला नाही. 307 व्हायला पाहिजे होता. नागपूरच्या विधिमंडळापासून 50 किलोमीटरच्या परिघात असलेल्या सोलार एक्सप्लोसिव्ह प्रकल्पात स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. या प्रकल्पावरूनही सरकारवर टीका झाली. ललित पाटील प्रकरणात आरोप करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात देवयानी फरांदेंनी हक्कभंग दाखल केला. याशिवाय दिशा सालियन प्रकरणात SITची टीम गठीत केली गेली. अधिवेशनात विकासाच्या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित होती, पण कल्याणकारी योजनांच्या चर्चांऐवजी आरोप प्रत्यारोपांच्या फैरीच अधिवेशनात जास्त लक्षात राहिल्या. कल्पना नळसकरसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर. अधिवेशनाच्या शेवटचा दिवस गाजला तो मुख्यमंत्र्यांच्या गंभीर आरोपानं. हायवे कन्स्ट्रक्शनवरून मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केलेत. छेडाला 270 कोटींची 57 कंत्राट दिली असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. रोड बनवणाऱ्या कंपनीला पेंग्विनचं कंत्राट दिलं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. रोमिल छेडाला ऑक्सिजन प्रकल्पाचा टेंडर का दिला हा सवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. रोमिन छेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल, पण गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्याचं दुकान होतं. या प्रकरणातील एक महत्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे. अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून. हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं. रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू, 5D थिएटर, प्रशासकीय कार्यालय, लांडगे, कोल्हे, स्लॉथ बेअर, ऑटर, मद्रास पॉन्ड टर्टल, तरस, बिबट्या एक्झिबिशन सेंटर, पक्ष्यांचे पिंजरे, रेप्टाईल हाऊस आदी कामे सर्रास देण्यात आली. हे कमी झालं की काय म्हणून महापालिकेच्या विविध हॉस्पिटल मधील AC युनिटच्या देखभालीचं काम पण दिलं. रस्ते बनवणाऱ्या या कंपनीला रोमिन छेडाला यांनी काय काय काम करायला लावले हे वाचून खरं म्हणजे
ही लोक कुठल्या थराला गेलेत याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे म्हणून मी बोलतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या रोमिल छेडाविषयी आरोप केले आहेत, तो रोमिल छेडा कोण आहे त्यावर एक आपण नजर टाकूया, समजून घेऊया रोमिल छेडा नेमका कोण आहे. मुंबईत घाटकोपरमध्ये राहणारा रोमिल छेडा कॉन्ट्रॅक्टर आहे. छेडाचं कपड्यांचं दुकान असून त्याला कोणताही अनुभव नसल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. अलाहाबाद मधल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा तो प्रतिनिधी होता अशी माहिती मिळतेय. हायवे कन्स्ट्रक्शनला कोविडमध्ये ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. छेडाच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचा यंत्रणांचा आरोप आहे. हायवे कन्स्ट्रक्शनला भायखळा प्राणी संग्रहालयातल्या पेंग्विनच्या देखभालीचं कॉन्ट्रॅक्ट महापालिकेनं बहाल केलेलं होतं अशी माहिती मिळतेय. पण हायवे कन्स्ट्रक्शननं ज्या कंपनीला काम दिलं त्या उन्नसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी निकष पूर्ण करत नव्हती, तरी त्यांना कॉन्ट्रॅक्ट बहाल केल्याचा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.